तर आत्तापर्यंत आपण जे बघितले होते व ध्वनी आणि ध्वनीमध्ये जो गोंधळ होत होता तो कसा सोडवायचा तेही बघितलं. यावर उपाय काय आहे तर उपाय लक्षात घ्या. तर हे जे उपाय आहेत, पहिला उपाय आहे जी की बाराखडी आहे. त्या बाराखडीतील प्रत्येक अक्षर योग्य क्रमाने लिहून त्याची लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. हा एक उपाय आहे. दुसरा आहे बाराखडीचं नियमित वाचन आणि लेखन करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. दुसरं आहे रेकॉर्डिंग. तिसरं आहे रेकॉर्डिंग साऊंड. ओके, रेकॉर्डिंग साऊंड. ओके, तुम्ही स्वतः योग्य उच्चारामध्ये तो रेकॉर्डिंग साऊंड करायचा आहे आणि साऊंड रेकॉर्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो साऊंड चालू करून तुम्ही लिखाणकाम करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की योग्य उच्चाराला योग्य मात्रा किंवा योग्य वेलांटी किंवा योग्य ध्वनी कसा तिथे लिहायचा हे तुमच्याही लक्षात येईल. किंवा मित्रमैत्रिणींची मदत घेऊनही एखाद्याला समोरच्याला वाचावं लावायचं आणि तुम्ही लिखाणकाम करायचं. त्याच्या योग्य उच्चारण्याने तुमचं योग्य लिखाण होईल, त्यांच्या अयोग्य उच्चारण्याने तुमचं अयोग्य लिखाण होईल. हे कशा पद्धतीनं होणार आहे. मग हे जे समोरचा जरी एखादा अयोग्य उच्चारत असला जरी आणि त्यानंतर तुम्ही तरीही योग्य लिहित असाल, हे कोण्या बेसिसवर शक्य होऊ शकेल तर हे शेवटच्या उपायाने होईल, जे की लिहिण्याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. त्यावर तुमच्या लक्षात येईल की एखादा शब्द त्याच फॉर्ममध्ये, त्याच मात्रेमध्ये, त्याच ध्वनीमध्ये कसा लिहायचा आहे. भलेही समोरच्यानं चुकीच्या पद्धतीनं उच्चारला असेल किंवा लिहिला असेल तर हा एक शेवटचा उपाय आहे, ज्याच्यामध्ये की लिहिण्याची जर तुमची भरपूर प्रॅक्टिस असेल तर समोरचा कितीही चुकला तरी तुमचं लिखाण हे चुकणार नाही. हे या शेवटच्या उपायावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे हे काही उपाय होते जे की तुम्ही स्वतः करू शकतात, स्वतःवर ट्रॅक करू शकतात. ओके, तर आय होप तुम्हाला आवडला आहे, समजलं आहे अशी मी आशा करते. जर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी 2.0.